ऑफिशियल ईमेल जर करत असाल तर तिथे सिग्नेचर नावाची एक गोष्ट येते. म्हणजे ईमेलच्या मजकुराच्या खाली आपण जे स्वाक्षरीच्या जागी जे काही करतो त्याला म्हटलं जातं सिग्नेचर. ती खरोखर स्वाक्षरी असेल असं जरुरी नाही आहे. असं आपण गृहीत धरलेलं नाही ती खरोखर माझ्या सहीसारखी सही असेल. पण ती सही कशी असू शकते? एक उदाहरण म्हणजे ईमेलचा मजकूर झाल्यानंतर थँक्यू, युअर्स फेथफुली थँक्यू वगैरे आपण लिहितो किंवा विथ रिगार्ड्स लिहितो. त्याच्याखाली असं येऊ शकतं की मुकुंद नाडगोडा, CIT यशदा, माझा फोन नंबर, माझा मोबाईल नंबर, या 2 गोष्टी त्याच्यामध्ये सिग्नेचर म्हणून येऊ शकतात. तर ती कशासाठी वापरायची आहे सिग्नेचर? तर आयडेंटिफाय युअर सेल्फ, तुम्ही कोण आहात त्याचं समोरच्या व्यक्तीला ज्ञान व्हावं. एखाद्या अनोळखी व्यक्तीला मी यशदाच्या मार्फत मेल पाठवतोय तर त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की हे यशदातल्या अमुक एका व्यक्तीकडून, अमुक एका पदावरच्या व्यक्तीकडून ही मेल आलेली आहे हे त्याला स्वच्छ कळलं पाहिजे. कीप इट शॉर्ट, ती सिग्नेचर कमीत कमी असावी. नाहीतर मेल एका वाक्याची आणि सिग्नेचर 10 वाक्याची असं असू नये. काही व्यक्तींना सिग्नेचरच्या खाली काहीतरी मोटो, काहीतरी घोषवाक्य, ध्येयवाक्य लिहायची सवय असते. उदाहरणार्थ काय सांगता येईल? थिंक पॉझिटिव्ह अँड बी पॉझिटिव्ह असं काहीतरी लिहिलेलं असतं. किंवा मेरा भारत महान असं काहीतरी लिहिलेलं असतं सिग्नेचरच्या नंतर. तर ते ऑफिशियल मेल करताना ती सिग्नेचर अशा प्रकारचे घोषवाक्य शक्यतो टाळावीत. मेरा भारत महान हे आपण सगळे भारतीय म्हणतोच आहे, ते काय वेगळं दुसऱ्या कोणाला लिहायची आवश्यकता नाही की माझा भारत देश फार महान आहे असं माझ्या सिग्नेचरमध्ये ॲड करण्याची काय आवश्यकता नाही. तर ती सिग्नेचर शक्य तितकी ब्रीफ ठेवा, उगीच पाल्हाळ त्या सिग्नेचरमध्ये पण असू नये. एन्श्युअर अ कोट ऑर टॅगलाईन इज ॲप्रोप्रिएट फॉर एव्हरीवन टू सी. जसं मी आत्ता टॅगलाईनबद्दल किंवा कोटबद्दल बोललो, तर हे खरोखर आवश्यक आहे का माझ्या सिग्नेचरमध्ये? नको असेल तर ते खोडणं आवश्यक आहे. एका लाईनच्या मेलमध्ये 10 लाईनची सिग्नेचर ॲड करणं खरोखर आवश्यक आहे का? एखादं कोट किंवा महात्मा गांधींचं एखादं वाक्य किंवा नेल्सन मंडेलाचं एखादं वाक्य किंवा अब्दुल कलामांचं एखादं वाक्य हे वाचायला चांगलं आहे, त्यात काही शंका नाही, त्यात काही वाद नाही, त्याच्याबद्दल काय का कुणाला आक्षेप असायचं गरज नाही. पण ते सिग्नेचरमध्ये ते ॲड करणं खरोखर आवश्यक आहे का ते विचार करावा ज्याचं त्यांनी. नावात काय आहे असं साहित्यिक म्हणून गेलेत मोठे मोठे. शेक्सपियर म्हणलाय, तुम्ही आम्ही पण म्हणतो की नावात काय आहे. व्हॉट डज युअर ईमेल ॲड्रेस से अबाउट यू. तुमचा जो ईमेल ID आहे तो तुमची ओळख कशी सांगतो पलीकडच्या व्यक्तीला, ते सगळं नावामध्ये आहे. म्हणजे dg.yashada@yashada.org हे नाव काय सांगतं? तर डायरेक्टर जनरल ऑफ यशदा यांच्याकडून आलेली ही मेल आहे हे सांगतं. त्यांनी काहीतरी उगीच DGY किंवा ADG किंवा DDG असले काहीतरी अपभ्रंश वापरून, म्हणजे संक्षिप्त रूपं वापरून जर त्यांनी ईमेल ID बनवले असतील त्या सर्व्हरवाल्यांनी आणि त्याचा वापर जर आपल्याकडे होत असेल तर ज्या व्यक्तीला ही ईमेल मिळते त्या व्यक्तीने तुम्हाला कसं ओळखावं? तर तुमची ओळख जी आहे ती त्या ईमेल ID मधून उद्धृत झाली पाहिजे. व्हॉट डज युअर ईमेल ॲड्रेस से अबाउट यू. director.cit@yashada.org हा मेल ID काय सांगतो? त्या व्यक्तीला न ओळखता सुद्धा, संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही ओळखत नसाल तरीसुद्धा हा मेल हा डायरेक्टर CIT कडून आलेला आहे हे तुम्ही डोळे झाकून सांगू शकाल. म्हणून द नेम ऑफ युअर द ईमेल ID शुड बी ॲप्रोप्रिएट टू द ऑडियन्स. कन्सिडर अ सेकंड ॲड्रेस फॉर प्रोफेशनल यूज. जर तुम्हाला वैयक्तिक पातळीवर किंवा प्रोफेशनल पातळीवर जर काही वापरायचं असेल तर काय एक वेगळा मेल ID उघडा, ते काय अवघड नाही आहे. पण हे ईमेल IDचं जे नाव आहे ऑफिशियल कम्युनिकेशनमधलं ते स्वच्छ असलं पाहिजे. कन्सिडर युअर फर्स्ट इनिशियल अँड लास्ट नेम. पर्सनल मेल ID जर वापरत असाल तर mukund.nadgoda जर उपलब्ध असेल तर अशा प्रकारचा ईमेल ID वापरावा. तो उपलब्ध नव्हता, म्हणजे माझ्या वैयक्तिक ह्याच्यात जर बोलायचं झालं पातळीवर, तर मी जेव्हा मेल ID उघडला प्रायव्हेट सर्व्हरकडे तेव्हा तो उपलब्ध नव्हता. मग उपलब्ध कोणता होता? तर मी 2-4 ऑप्शन्स ट्राय करून बघितले आणि त्यातला एक ऑप्शन मला आवडला, तो म्हणजे mukundfauji@rediffmail.com, mukundfauji@gmail.com, mukundfauji@yahoo.com वगैरे. तर अशा प्रकारे आपण हे वापरू शकतो. आता हे काय सांगतं? तर ह्या व्यक्तीचं नाव मुकुंद आहे
आणि तो फौजी आहे, कधी काळी तो सैन्यामध्ये होता, या दोन गोष्टी मला न ओळखणाऱ्या माणसाला सुद्धा इझिली समजून जातात. अशा हेतूने तो ईमेल आय डी केलेला आहे. माझं एक वैयक्तिक उदाहरण तुम्हाला केवळ चर्चा म्हणून सांगितली, सगळ्यांनी तसंच करावं असं आवश्यक नाही आहे, पण एक स्टँडर्ड एक फॉर्मॅट ठेवायचा म्हणून आपण असं ठेवू शकतो की नाव आणि आडनाव उपलब्ध असेल तर. स्पॅम म्हणजे काय, तर अनावश्यकपणे आलेल्या बल्क मेल्स, मी न मागवता आलेल्या, माझ्या इच्छेविरुद्ध आलेल्या बल्क मेल्स. या ईमेलच्या परिघामध्ये स्पॅम म्हणजे काय सांगू का थोडक्यात. पूर्वी संतोषी मातेची किंवा सत्यनारायणाची पोस्टकार्ड यायची किंवा साईबाबांची पोस्टकार्ड यायची की हे कार्ड जे आहे ते तुम्हाला संतोषी मातेचा प्रसाद म्हणून आलेलं आहे आणि तुम्ही ते 21 जणांना ते कॉपी करा आणि 21 जणांना ते तुमच्या मित्रांना ते कार्ड पाठवा आणि तुमचं काहीतरी त्यातून भलं होईल. ज्यांनी पाठवलं त्याला कुठल्या त्या बिहारमधल्या एका सेटला लॉटरी लागली आणि 10 लाख रुपये मिळाले, आणि ज्यांनी नाही पाठवलं त्याला काहीतरी धंद्यात नुकसान झालं, तोटा झाला किंवा त्याच्या घरी चोरी झाली, असली काहीतरी धमकी त्याच्यामध्ये असायची. ती पत्र पाठवणारा कोण हे समजायचं नाही, मग त्याला माझा पत्ता कसा कळला हे पण समजायचं नाही. पण अशा प्रकारच्या पत्रव्यवहाराला म्हणतात स्पॅम. हे स्पॅम, पहिली गोष्ट आपण करू नये, अशा प्रकारचे स्पॅम करू नये. दुसरी गोष्ट, आपल्याला आलेल्या स्पॅमला कधीही उत्तर देऊ नये. मुळात तो स्पॅम उघडूच नये. उघडल्याने काय होतं, रिप्लाईंग कन्फर्म्स दॅट द ॲड्रेस इज लाईव्ह. जेव्हा केव्हा आपण ते स्पॅम मेल उघडू त्यावेळेला हा मेल ॲड्रेस लाईव्ह आहे आणि हा चेक केला जातो हे त्या मेल पाठवणाऱ्या, स्पॅम पाठवणाऱ्या माणसाला सहजपणे समजतं. एक उदाहरण देतो. माझ्या इनबॉक्समध्ये एक मेल येऊन पडली की मलेशिया सिंगापूरला टूर करा, तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. सब्जेक्ट बघूनच मी ती मेल डायरेक्टली डिलीट करणं अपेक्षित आहे की मला मलेशिया आणि सिंगापूरला जायची इच्छा नाहीच आहे. मगाशीच आपण म्हणले मेरा भारत महान, मग मी माझा भारत सोडून कशाला जाऊ मलेशियाला आणि सिंगापूरला. तर मला जर इच्छाच नाही मलेशिया आणि सिंगापूरला जायची, तर त्याचं तिकीट किती रुपयाचं आहे आणि त्याचा रूट कोणता आहे आणि ते कुठल्या मार्गाने जातं, विमानाने जातं का जहाजाने जातं, त्या तपशिलात मला पडायची गरज काय आहे. मी ती मेल न वाचता डायरेक्टली डिलीट करणं अपेक्षित आहे. ज्या क्षणी मी ती मेल उघडून वाचीन त्या क्षणी संबंधित हॅकरला किंवा त्या स्पॅमरला कळेल की हा माणूस प्रामाणिकपणे रोज मेल चेक करतो. आणि त्यानंतर मला जसे मलेशिया सिंगापूरची मेल आली तशी युरोपची पण मेल येईल, तशी डिस्काउंटची पण मेल येईल, तसे 1000 रुपयात 4 पॅन्ट्स खरेदी करा म्हणून पण मेल येईल, किंवा काय ह्या जाहिरातीच्या मेल येतात की बाबा डोक्याच्या टकलावर काहीतरी तेल लावा म्हणजे केस येतील, अशा प्रकारचे ईमेलसुद्धा यायला सुरुवात होईल. आणि आपल्या प्रत्येकाला हा अनुभव आहे की आपल्या इनबॉक्समध्ये दिवसागणिक 25-30 तरी स्पॅम मेल येऊन पडलेल्या असतात, ज्या आपण वाचणं अपेक्षित नाही. सरळ धरा आणि डिलीट करा. पण हे झालं तुम्हाला येणाऱ्या स्पॅमविषयी. मी स्वतः म्हणजे आपण स्वतः युजर म्हणून कधीही स्पॅमिंग करू नये, कधीही असली संतोषी मातेची पत्र पाठवू नये. काय मिळतं त्यांनी काही मिळणार नाही, त्यांनी काही आपलंही भलं होणार नाही आणि समोरच्याचंही भलं होणार नाही. त्यामुळे स्पॅमिंगमध्ये कधीही इन्व्हॉल्ड होऊ नये. स्पॅमिंग हे एक प्रकारचं विकृती आहे, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कधीही स्पॅमिंगला चालना देऊ नये, प्रोत्साहन देऊ नये. आणि स्पॅमिंग होत असेल आपल्या कुठल्या ज्ञात रिसोर्सेसकडून तर ते स्पॅमिंग त्याला टाळायला सांगावं. एक साधं उदाहरण आपल्याला देतो की हॅपी दिवाळी, हॅपी दसरा, हॅपी संक्रांत इत्यादी मेसेजेस आपण पाठवतो एकमेकांना, SMS पाठवतो. त्या विशिष्ट दिवशी आपण प्रत्येकाने अनुभव घेतला असेल की त्या विशिष्ट दिवशी मोबाईलचं कनेक्शन मिळायला वेळ लागतो, कारण मोबाईलचं नेटवर्क जाम झालेलं असतं. तसंच एक दिवस येईल की ईमेलचं नेटवर्क पण आपलं जाम होईल. या मोबाईलच्या आणि ईमेलच्या किंवा SMS बाबतीमध्ये एक आपल्याला उदाहरण देतो, आपल्या सर्वांना ते पटेल. काही प्रकारे नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते किंवा काही मानवनिर्मित आपत्ती, उदाहरणार्थ बॉम्बस्फोट वगैरे जेव्हा होतात किंवा काही मोठे अपघात होतात, त्यावेळी ह्या ईमेलचं नेटवर्क जाम झाल्याची उदाहरणं आहेत.
26 जुलैचा मुंबईचा पूर असो, 2008 किंवा 2009 कधी आला होता तो, त्या दिवशी मोबाईलचं नेटवर्क मुंबई शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जाम झालेलं होतं. एक सर्वसाधारण सूत्र असं ठेवावं की कम्युनिकेशनचा चॅनल हा कधीही ब्लॉक करू नये, तो नेहमी ओपन ठेवावा. कोणत्याही प्रकारचा कम्युनिकेशन चॅनल आपल्या निष्काळजीपणामुळे, आपल्या वेडेपणामुळे ब्लॉक झाला असेल तर त्याचा आपल्या स्वतःलाच त्रास होऊ शकतो, आपल्या स्वतःलाच उपद्रव होऊ शकतो. त्यामुळे ईमेलचा किंवा नेटवर्कचा किंवा SMS चा चॅनल कधीही ब्लॉक करू नये.